स्वागत आहे एबीपी माझा. सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या टॉप 25. शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. या धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार. आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याप्रकरणी बच्चू कडूंची हायकोर्टात धाव. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला बच्चू कडूंचं आव्हान. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मित्रांच्या संपर्कात. धनंजय देशमुख यांचा दावा. तर कृष्णा आंधळेचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे. त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याची धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीडच्या जेलमध्ये एकत्र. त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. धनंजय देशमुख यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा. पत्रकार परिषदेत जातीवाचक शब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्यानं मोर्चाचं आयोजन. एअर इंडियाच्या फ्लाईटचा सुप्रिया सुळेंनाही फटका. दिल्लीहून पुण्यासाठी येताना फ्लाईटला 3 तासांपेक्षाही जास्त उशीर. खूप वाईट सेवा असल्याची सुप्रिया सुळेंची. इंद्रायणी पूल दुर्घटनेची अजित पवारांकडून पाहणी. घटनास्थळी जात घेतला आढावा. आज मंत्रिमंडळ बैठकीतही पुलांच्या अवस्थेवर चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. पुण्यातील धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलं निमंत्रण. पनवेल तालुक्यातील आरक्षित वनजमिनीच्या बेकायदेशीर संपादन आणि विक्री प्रकरणी ईडीने कारवाई केली. JM म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांच्या कार्यालयावर ईडीचे छापे. बीड गेवराई सार्वजनिक स्मशानभूमीत मातंग समाजाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराला विरोध. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं पार पडले अंत्यसंस्कार. स्वतंत्र स्मशानभूमीची मातंग समाजाची मागणी. नवी मुंबईच्या वाशीमध्ये तरुणीच्या आत्महत्येनंतर तिचा मृतदेह ताब्यात देताना कर्मचाऱ्यांना लाच घेतली. मनसेकडून रुग्णालयाच्या अधीक्षकांचा मनसे स्टाईल सत्कार. अंधेरी स्थानकात एसी लोकलचे दरवाजेच बंद होत नसल्यानं लोकल रखडली. गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडचण. नागपूर जिल्ह्यातील भाजप ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटलांची काल धारदार शस्त्रानं हत्या. जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. या प्रकरणी एका काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात रोजंदारी करणाऱ्या महिलेला झाडाला बांधून मारहाण. महिलेच्या पतीनं घेतलेलं कर्ज फेडता न आल्यामुळे आरोपींकडून अमानुष मारहाण. आरोपी दाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांना अटक. पर्यटकांच्या बॅगेतून नोटा हिसकावत माकडानं झाडाच्या फांदीवर बसून 500 रुपयांच्या नोटा उधळल्या. व्हिडिओ व्हायरल. तामिळनाडूमधील कुडाईकनालमधील व्हिडिओ असल्याची माहिती. इस्रायली सैन्याचा तेहरानमधील विमानतळावर हल्ला. 2 इराणी F-14 लढाऊ विमानं इस्रायलकडून नष्ट. ही लढाऊ विमानं इस्रायली विमानांना रोखण्यासाठी तयार करण्यात आले होते. इस्रायलचा दावा. इस्रायलच्या इराणच्या सरकारी टेलिव्हिजनच्या इमारतीवर हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे धक्क्यामुळे स्टुडिओमध्ये ढिगारा पडला. स्टुडिओमध्ये बातम्या वाचणाऱ्या महिला अँकरची जीव वाचवण्यासाठी धावपळ.